Hello everyone, myself Yash Uttarkar. Welcome to this seminar of physical chemistry. So in this seminar we are going to talk about recapitulation of basic concept of chemical kinetics. Okay. So first of all we will know about chemical kinetics. What is actually chemical kinetics? But before starting that we will learn about this word chemistry. We all are aware about chemistry, so as we are chemistry students, so in chemistry what we learn about chemical reactions. Okay, in chemistry we learn about chemical reactions. So we go into laboratory and perform various experiments. We take chemical A plus any chemical B. What its reaction is going to be, we don't know about it. Okay, आपण कोणता तरी एक केमिकल ए घेतलं आणि केमिकल बी घेतलं, ते रिएक्शन काय होणार आहे ते आपल्याला माहित नसतं. एखादी सर्टन प्रोसेस केल्यावरच आपल्याला कळतं की काय रिएक्शन होणार आहे की नाही. तर केमिकल रिएक्शन ऑकर करण्यासाठी तीन जे थिंग्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, फिजिबिलिटी. सेकंड, एक्सटेंट ऑफ रिएक्शन. And third, speed of reaction, speed or rate of reaction. So first we will talk about feasibility. आता feasibility म्हणजे काय की आपण एखादी केमिकल घेतलं, हा ए केमिकल आणि बी केमिकल, हे रिएक्शन ए आणि बी मध्ये होणार आहे की नाही, म्हणजे वेदर द रिएक्शन इज गोइंग टू प्रोसीड और नॉट किंवा हॅपन और नॉट, त्याला आपण म्हणतो फिजिबिलिटी. हे रिएक्शन होणार आहे की नाही ह्याला आपण फिजिबिलिटी म्हणतो. ओके, आणि हे जे टर्म आहे फिजिबिलिटी कन्सेप्ट ते आपल्याला एक्सप्लेन करतं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स हे असं ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री आहे, त्यामध्ये फिजिबिलिटी आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके. सेकंड, एक्सटेंट ऑफ रिएक्शन. आता आपण हे रिएक्शन घेतलं ए आणि बी, हे कुठल्या एक्सटेंट पर्यंत रिएक्शन होणार आहे हे आपल्याला शिकवतं केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम. आणि थर्ड, स्पीड और रेट ऑफ रिएक्शन. आता हे जे कन्सेप्ट आहे स्पीड आणि रेट ऑफ रिएक्शन हे एकच कन्सेप्ट आहे. स्पीड पण आणि रेट पण. रेटला स्पीड म्हणतात, स्पीडलाच रेट म्हणतात. ओके, हे जे कन्सेप्ट आहे ते आपल्याला शिकवतं केमिकल कायनेटिक्स. ओके, कळालं आता. म्हणून आपण अगोदर केमिस्ट्री ह्या वर्ड बद्दल डिराइव्ह केलं, मग त्यानंतर आपण केमिकल कायनेटिक्स ऍक्च्युअली काय होतं ते आपण पाहिलं. बरोबर, स्पीड अँड रेट ऑफ रिएक्शन. तर आपण डेफिनेशन देऊन घ्या केमिकल कायनेटिक्स. ओके, केमिकल कायनेटिक्स डेफिनेशन. द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री, the branch of physical chemistry which deals with study of rate and mechanism
ऑफ केमिकल रिएक्शन. ओके, केमिकल कायनेटिक्सचं डेफिनेशन काय? द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री, हा असा एक ब्रांच आहे फिजिकल केमिस्ट्री मध्ये विच डील्स विथ द स्टडी ऑफ, आपण त्यामध्ये स्टडी काय करतो? रेट अँड मेकॅनिझम ऑफ केमिकल रिएक्शन, स्पीड आणि मेकॅनिझम कसं होतं रिएक्शनचं हे आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये स्टडी करतो. ओके, आता दोन प्रकारचे रिएक्शन्स असतात. रिएक्शन्स आर ऑफ two types. First is slow reaction and second is fast reaction. दोन रिएक्शन चे टाइप्स असतात, एक स्लो रिएक्शन आणि एक सेकंड फास्ट रिएक्शन. ओके, आता स्लो रिएक्शनचं एक्झाम्पल तुम्ही सांगा बघू काय असेल स्लो ऑफ रिएक्शन. घेऊया आपण रस्टिंग ऑफ आयर्न. ओके, रस्टिंग ऑफ आयर्न. लोखंडाला जे गंज पकडतं हे रिएक्शन खूप कालावधी नंतर न होतं, बरोबर? किती महिने लागतात, किती वर्ष लागतात, मग हळूहळू आयनचं जे आहे रस्टिंग होत राहतं, म्हणून ह्याला आपण स्लो रिएक्शन म्हणतो. आणि फास्ट रिएक्शनचं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल घ्या प्रेसिपिटेशन ऑफ क्लोराइड्स. प्रेसिपिटेशन ऑफ क्लोराइड्स, AgCl, PbCl2, SnCl2, PPT जे फॉर्म होतं, आपण केमिकल लॅब मध्ये मागच्या SYTY FY ला सुद्धा PPT वगैरे पाहिलेलं, कसं PPT फॉर्म होतं. दोन केमिकल्स मिक्स झाले की प्रेसिपिटेशन आपल्याला फाइंड आउट होतं, आपल्याला सांगतात की PPT ऑकर होतं की नाही हे आपण पहा म्हणून, बरोबर? तर हे जे प्रेसिपिटेशन फॉर्म होतं PPT ते एकदम फास्ट होतं, फास्ट रिएक्शन म्हणून म्हणतो आपण. दोन केमिकल्स घेतलं त्याचं लगेच PPT इन्स्टंटली फॉर्म होतं, म्हणून त्याला आपण फास्ट रिएक्शन म्हणतो. नेक्स्ट, रेट ऑफ रिएक्शन. आता आपण पाहूया रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ concentration, rate of change of concentration of reactant or product per unit time. Rate of reaction म्हणजे काय? Rate of change of concentration of reactant or product per unit time. आता रेट ऑफ रिएक्शन मध्ये आपण काय स्टडी करतो, काय पाहतो की कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिएक्टंट किंवा प्रोडक्ट. आता आपण रिएक्टंट घेतलं कुठलं तरी आणि प्रोडक्ट घेतला. आता हा रिएक्शन आहे A प्लस बी गिव्स C प्लस डी, बरोबर? A आणि B हे रिएक्टंट आहेत आणि C प्लस डी हे प्रोडक्ट आहेत. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन आहेत रिएक्टंटचे आणि प्रोडक्टचे ते पर युनिट टाइम कसं व्हेरी होतं, कसं चेंज होतं, त्यालाच आपण रेट ऑफ रिएक्शन म्हणतो. त्यालाच रेट ऑफ रिएक्शन आपण म्हणतो. यामध्येच रेट ऑफ चेंज ऑफ डिक्रीज ऑफ रिएक्टंट और इंक्रीज ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन. तर जे रेट ऑफ रिएक्शन आहे आपण त्याचे जे डेफिनेशन्स आहेत दोन टाइप्स मध्ये आपण त्याला कॉल करू शकतो. एक म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम आणि सेकंड जे आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिक्रीज ऑफ रिएक्टंट और इंक्रीज ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन. आता यामध्ये काय त्यांनी दिलंय की रेट ऑफ चेंज ऑफ डिक्रीज ऑफ रिएक्टंट. आता एखादी केमिकल रिएक्शन प्रोसीड होतं, एखादी केमिकल रिएक्शन प्रोसीड होतं तर A प्लस बी जे आहे रिएक्टंट आहे, रिएक्टंटचं आता तुम्हीच सांगा कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार, बरोबर? इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार? सांगा बरं, इन्क्रीज होणार की डिक्रीज? डिक्रीज होणार, बरोबर की नाही? कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिएक्टंटचं डिक्रीज होणार, रिएक्टंट आपलं संपून जातं आणि पुढे मग नंतर ना प्रोडक्ट फॉर्म होतं, बरोबर? म्हणून त्यांनी काय दिलंय डिक्रीज ऑफ रिएक्टंट. इन्क्रीज ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय? आता रिएक्टंट हळूहळू रिएक्ट होणार, मग ते प्रोडक्ट फॉर्म होणार, बरोबर? आता प्रोडक्ट फॉर्म झाल्यावर इन्क्रीज होतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन, आपल्याला रिएक्टंट पूर्ण संपून जातो आणि प्रोडक्ट मिळतं, एखादी प्रोडक्ट मिळणार आपल्याला, बरोबर? गिवन प्रोडक्ट जे फाइंड आउट करायचंय. मग त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज झालेलं असणार रिएक्टंट पासून जो रिएक्शन झालेला असो.
मग इन्क्रीज ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन सी प्लस डी हा प्रोडक्ट म्हणून त्यांनी काय दिलं रेट ऑफ चेंज ऑफ डिक्रीज ऑफ रिएक्टंट और इन्क्रीज ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन. आता आपण पाहूया ए प्लस बी गिव्स सी प्लस डी हा एक जनरल केमिकल रिएक्शन आहे. हा एक जनरल रिएक्शन आहे वेअर ऍट टाइम T1 R1 हा रिएक्टंट आहे आणि P1 हा प्रोडक्ट आहे. हा ऍट टाइम T1 जे इनिशियल आपण टाइम म्हणू शकतो त्याला आपण रिएक्टंट R1 घेऊ आणि प्रोडक्ट P1 घेऊ आणि ऍट टाइम T2 आपण रिएक्टंट घेऊया R2 आणि प्रोडक्ट घेऊया P2. हा ऍट टाइम 2 म्हणजे जे फायनल टाइम आहे ते आपण रिएक्टंट R2 घेऊ आणि प्रोडक्ट P2 घेऊ. हा आता चेंज इन टाइम आपण कसं करतो डेल्टा टी इक्वल टू T2 मायनस T1 बरोबर. डेल्टा टी इक्वल टू T2 मायनस T1 जे टाइमचं जे चेंज आहे हा डेल्टा टी हे आपण फायनल मायनस इनिशियल घेतो बरोबर. फायनल मायनस इनिशियल घेतो. तर हे जे डेल्टा टी आहे ह्याला आपण काय म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ टाइम याला आपण डेल्टा टी म्हणतो बरोबर. आता आपण ऍव्हरेज रेट पाहूया बरोबर. ऍव्हरेज रेट म्हणजे काय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ रिएक्टंट और appearance of product पर युनिट टाइम. मगाशीच आपण पाहिलं हा ऍव्हरेज रेट म्हणजे काय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट डिसअपिअर होतो हा किंवा अपीअरन्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म होतं पर युनिट टाइम. हा पर युनिट टाइम. instantaneous rate means rate at a particular or given instantaneous period. rate at a given पर्टिक्युलर और इन्स्टंटेनियस पिरियड. इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय आता आपण इकडे एक्झाम्पल पाहिलं फास्ट रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेशन ऑफ क्लोराइड्स. दोन केमिकल्स मिक्स केलं कोणतं तरी म्हणजे सिम्पली आता एखादी जे पीपीटी फॉर्म्स होतात केमिकल्स त्याबद्दल बोलतोय मी. हा एक ए केमिकल घेतलं आणि एक बी केमिकल घेतलं आपण मिक्स केलं हा प्रेसिपिटेशन फॉर्म होतं. जो पिरियड आहे त्या पर्टिक्युलर इन्स्टंट मध्ये पीपीटी फॉर्म होतो दोन केमिकल्सला त्याला आणि त्या टाइमला त्या पिरियडला जे रेट आपण कॅल्क्युलेट करतो त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस रेट. हा आणि ऍव्हरेज रेट म्हणजे काय फायनल मायनस इनिशियल जे रेट असतं आणि त्याला आपण पर टाइमने डिवाइड केलं तर त्याला आपण म्हणतो ऍव्हरेज रेट. ओके. आता आपण ग्राफ्स पाहूया दोन ग्राफ्स. आता आपण रिएक्टंट आणि प्रोडक्ट विथ टाइम कसं व्हेरी करतं त्याचे आपण ग्राफ्स पाहूया. ओके. आता फर्स्ट ग्राफ जो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम टी हा ग्राफ कसा असायला पाहिजे. रिएक्टंट एखादी आपण घेतो आणि ते प्रोडक्ट फॉर्म करतो तर रिएक्टंट हळूहळू त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज व्हायला लागतं बरोबर. मग ग्राफ जो आहे तो अशा प्रकारे काहीतरी असा येणार आहे बरोबर डिक्रीज फॉर्म मध्ये. आणि प्रोडक्ट जे कॉन्सन्ट्रेशन आहे आपण पाहिलेलं
की कॉन्सन्ट्रेशन आहे प्रोडक्टचं इन्क्रीज होतं, इन्क्रीज ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन, हा रेट ऑफ चेंज ऑफ इन्क्रीज ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन. मग त्याचा जे ग्राफ आहे तो इन्क्रीज होताना दिसेल असं. रिएक्टंटचा ग्राफ डिक्रीज होतो विथ कॉन्सन्ट्रेशन पर वर्सेस टाइम, आणि प्रोडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे विथ टाइम ते काय होतं, इन्क्रीज होतं. तर आपण नेक्स्ट पाहूया. रिप्रेझेंटेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन. इथे पाहूया. रिप्रेझेंटेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन. आता आपण एखादी एक्झाम्पल घेऊन हे एक्सप्लेन करूया. रिप्रेझेंटेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन म्हणजे ऍक्च्युअली रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते कसं रिप्रेझेंट करतात. Na प्लस Cl गिव्स NaCl. हा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. रेट ऑफ रिएक्शन कसं कॅल्क्युलेट करतात. रेट ऑफ रिएक्शन इक्वल टू हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, सॉरी हे निगेटिव्ह व्हॅल्यू, हे निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आणि हे प्लस असणार, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ टाइम इक्वल टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl अपॉन डेल्टा T इक्वल टू पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट NaCl डिवायडेड बाय डेल्टा T. आता रेट ऑफ रिएक्शन जे आहे, आता मी एखादी एक्झाम्पल घेतलाय, Na प्लस Cl गिव्स NaCl, सोडियम प्लस क्लोराइड गिव्स NaCl. आता या रिएक्शन मध्ये आपण रेट ऑफ रिएक्शन कसं रिप्रेझेंट करतो, बरोबर. आता रेट ऑफ रिएक्शन मध्ये आपण पाहिलेले की रिएक्टंट जो आहे, इथे रिएक्टंट आहे Na प्लस Cl. Na आणि Cl जे आहे ते रिएक्टंट आहेत आणि NaCl जो आहे हा प्रोडक्ट आहे, बरोबर. तर कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंट जे आहे, रिएक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज होतं आणि प्रोडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होतं. मग आपण मॅथमॅटिकली विथ सिम्बॉल डिक्रीज ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन कसं एक्सप्लेन करणार, मायनस मध्ये आपण एक्सप्लेन करतो, बरोबर. कारण रेट ऑफ डिक्रीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट हे मायनस टर्म असणार आहे, बरोबर. म्हणून मायनस डेल्टा Na अपॉन डेल्टा टी इक्वल टू मायनस डेल्टा Cl अपॉन डेल्टा टी. आणि रेट ऑफ अपिअरन्स ऑफ प्रोडक्ट जे आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. हा मॅथमॅटिकली आणि सिम्बॉलिटिकली आपण पॉझिटिव्ह हे टर्म घेतो, म्हणून प्लस NaCl अपॉन डेल्टा टी. हे जे आहे हे आपण रेट ऑफ रिएक्शन ह्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ Hg प्लस Cl गिव्स HgCl2, बरोबर. इथे Hg जो आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि क्लोरीन जे गॅस आहे गॅसियस स्टेट मध्ये, आणि HgCl2 जे आहे ते सॉलिड स्टेट मध्ये आहे, बरोबर. आता रेट ऑफ रिएक्शन आपण कसं एक्सप्लेन करणार. रेट ऑफ रिएक्शन सांगू शकता तुम्ही. रेट ऑफ रिएक्शन कसं आपण रिप्रेझेंट करतो. Hg जो लिक्विड स्टेट मध्ये आहे, हा तो आपण रिएक्ट केला क्लोरीन बरोबर जे गॅसियस स्टेट मध्ये आहे, प्रोडक्ट फॉर्म होतं Hg प्लस Cl गिव्स HgCl2. यामध्ये रेट ऑफ रिएक्शन कसं एक्सप्लेन करणार. एकदम सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल कसं काढू शकता. रेट ऑफ रिएक्शन डेल्टा Hg अपॉन डेल्टा T इक्वल टू डेल्टा Cl अपॉन डेल्टा T इक्वल टू डेल्टा HgCl2 अपॉन डेल्टा T, बरोबर. रिएक्टंट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन डेल्टा T, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन डेल्टा T, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन डेल्टा T मध्ये इक्वल टू साइन, बरोबर. आता रिएक्टंट जे आहे आपण पाहिलं सिम्बॉलिटिक आपण मायनस मध्ये रिप्रेझेंट करतो आणि प्रोडक्ट जे आहे पॉझिटिव्ह मध्ये रिप्रेझेंट करतो. अशा प्रकारे आपण रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते रिप्रेझेंट करतो. आता नेक्स्ट जे आहे रेट लॉ पाहूया आपण. रेट लॉ, रेट लॉ नेक्स्ट टर्म जो आहे रेट लॉ आहे त्याचं डेफिनेशन आपण घेऊया.
representation of rate of reaction in terms of concentration of reactant or product per unit time. In terms of concentration of reactant product आहे, फक्त concentration of reactant is called as rate law. बरोबर. आता आपण एखादी एक्झाम्पल घेऊ. हाच एक्झाम्पल घेऊ. a plus b gives c plus d. reactant a plus reactant b gives product reactant c gives product c plus product d. आता small a coefficient of a, small b coefficient of capital B, small c coefficient of capital C plus small d coefficient of d. रेट लॉ आता आपण कसं एक्सप्लेन करतो, रिप्रेझेंट करतो. रेट लॉ इक्वल टू a to the power of coefficient a, b to the power of coefficient of b. हे असं जे आहे ते आपण रेट लॉ रिप्रेझेंट करतो. a to the power small a, b to the power small b. Concentration of reactant is called as rate law. आणि इथे आपण k दाखवतो. हा जो k आहे हा रेट कॉन्स्टंट आहे. k जो आहे तो रेट कॉन्स्टंट आहे. बरोबर. आता रेट लॉ जे आहे हे आपण केमिकल रिएक्शन घेतो आपण, बरोबर. त्याला आपल्याला बॅलन्स करावं लागतं केमिकल रिएक्शनला. तर रेट लॉ जे आहे कॅनॉट बी प्रेडिक्टेड बाय बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन. एखादी केमिकल रिएक्शन घेतलं आपण आणि आपण त्याला बॅलन्स केलं तर त्यातून आपल्याला रेट लॉ जे आहे ते आपण डिटरमाइन करू शकत नाही. कॅनॉट बी प्रेडिक्टेड बाय बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन बट प्रेडिक्टेड or determined by experimental method. रेट लॉ जे आहे ते एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे, म्हणून एक्सपेरिमेंट केल्यानंतरच आपल्याला डिटरमाइन करू शकतो आपण रेट लॉचा. आपण रेट लॉ डिटरमाइन करू शकतो, बरोबर. आता नेक्स्ट जे आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन. ऑर्डर ऑफ रिएक्शनचं आपण डेफिनेशन देऊन घेऊ, बरोबर. द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन, द सम ऑफ पॉवर ऑफ concentration of reactant in the rate law expression is called as order. तर sum of power of concentration of reactant in the rate law expression is called as order. आता हे काय म्हणतात, हे ऑर्डर ऑफ रिएक्शन मध्ये सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता हे रिएक्टंट आहे, आपण इकडे एक्झाम्पल घेतलंय, रिएक्शन घेतलंय a प्लस बी गिव्स सी प्लस डी. कॅपिटल ए कॅपिटल बी हे जे आहेत ते रिएक्टंट आहेत ए आणि बी, बरोबर. आणि त्याचे जे पॉवर्स आहेत कोएफिशियंट्स म्हणजे त्याचे स्मॉल ए आणि स्मॉल बी आहेत. तर ऑर्डर म्हणजे काय, हे जे स्मॉल ए आणि स्मॉल बी आहे त्याला आपण जर सम केला ए प्लस बी, हा जो आहे तो ऑर्डर आहे एखादी केमिकल रिएक्शनचं. त्यांनी काय दिलं, द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इन द रेट लॉ एक्सप्रेशन. कळालं. आता ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. ए चा जो
कॉन्सन्ट्रेशनचा जो कोएफिशियंट आहे आणि बी चा जो कॉन्सन्ट्रेशनचा कोएफिशियंट आहे त्याचं जर आपण सम केलं तर त्याला आपण ऑर्डर म्हणतो. आणि ऑर्डर जे आहे, ऑर्डर कॅन बी 0 1 2 3 सो बरोबर. तरी फ्रॅक्शन सुद्धा असं अँड इव्हन फ्रॅक्शन, अँड इव्हन फ्रॅक्शन. आपण टीवायलाच मागच्या वर्षी स्टडी केलेलं ऑर्डर ऑफ रिएक्शन बद्दल. 0 ऑर्डर रिएक्शन, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन, थर्ड ऑर्डर रिएक्शन, काय काय रिएक्शन असे ते सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, हा असे वेगवेगळे ऑर्डर ऑफ रिएक्शन जे आहे आपण स्टडी केलेलं. तर ऑर्डर कॅन बी 0 1 2 3 अँड इव्हन फ्रॅक्शनल. फ्रॅक्शनल सुद्धा असू शकतो ऑर्डर. हा आणि ऑर्डर जे आहे ते एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. एक्सपेरिमेंटल क्वांटिटी ऑर्डर जे आहे ते एक्सपेरिमेंटल क्वांटिटी. काय एक्सपेरिमेंटल क्वांटिटी मी एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. रेट लॉ जे आहे, हा बरोबर, आपण ऑर्डर कशावरून डिराईव्ह करतो, रेट लॉ वरून. कारण त्यांनी डेफिनेशन मध्येच दिलेलं आहे, द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इन द रेट लॉ एक्सप्रेशन. रेट लॉ पासून आपण ऑर्डर डिराईव्ह करतो. मग रेट लॉ जर रेट लॉ एक्सपेरिमेंटल आहे, आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करतो रेट लॉ, तर ऑर्डर सुद्धा हे एक्सपेरिमेंटलच होणार, एक्सपेरिमेंटल क्वांटिटी. म्हणून त्यांनी दिलं ऑर्डर इज अन एक्सपेरिमेंटल क्वांटिटी. तर रिएक्शन्स आपण पाहिलं, इथे 2 प्रकारचे रिएक्शन्स ना, स्लो रिएक्शन आणि फास्ट रिएक्शन. 2 टाइप्सचे रिएक्शन असतात, एक स्लो आणि फास्ट. तसेच रिएक्शन्स आणखी 2 प्रकारचे असतात. एक असतो तो सिंपल किंवा एलिमेंटरी रिएक्शन, सिंपल एलिमेंटरी, आणि दुसरा असतो कॉम्प्लेक्स रिएक्शन. खूप इझी डिफाइन करायला. सिंपल आणि कॉम्प्लेक्स रिएक्शनचं डेफिनेशन आहे, खूप सिंपल आहे. सिंपल रिएक्शन किंवा एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे असा जो रिएक्शन आहे तो जो एकाच स्टेप मध्ये होतो, रिएक्शन विच ऑकर इन ओनली सिंगल स्टेप. आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन जे आहे ते असं रिएक्शन आहे जे रिएक्ट होतात व्हेरियस, किंवा आपण म्हणू शकतो reaction that occurs in multiple steps. Reaction occurring in multiple steps. हा सिंपल रिएक्शन म्हणजे काय लक्षात ठेवा. सिंपल रिएक्शन म्हणजे एकाच स्टेप मध्ये जो रिएक्शन होतो त्याला सिंपल रिएक्शन म्हणतो. आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे जे मल्टिपल स्टेप्स किंवा वेरियस स्टेप्स मध्ये होतात. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जवळजवळ 99% जे रिएक्शन्स आहेत ते कॉम्प्लेक्स रिएक्शन्स असतात, बरोबर. कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स पासून आपण प्रोडक्ट फॉर्म करतो, त्यामुळे आपण मेकॅनिझम स्टडी करतो. हा तर कॉम्प्लेक्स रिएक्शनचे जे मेकॅनिझम्स आहेत ते सुद्धा आपण स्टडी करतो. हा मेकॅनिझम्स ऑफ कॉम्प्लेक्स रिएक्शन कॅन ऑल्सो बी स्टडीड. ह्यावरूनच मला एक पॉइंट आठवलं मेकॅनिझम वरून, की एखादी रिएक्शन घेतो आपण, बरोबर. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले रिएक्शन, बरेचसे रिएक्शन्स आहेत. रिएक्शनचे आपण मेकॅनिझम स्टडी करतो. रिएक्शन मध्ये ऍक्च्युअली काय होतं त्यालाच आपण मेकॅनिझम म्हणतो, बरोबर. तर मेकॅनिझम मध्ये इंटरमिजिएट येतात, काही इंटरमिजिएट येतं एक, आणि एक असा आरडीएस स्टेप येतो, रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणतो आपण. रेट डिटरमाइनिंग स्टेप. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या रिएक्शन मध्ये एक स्टेप येतो, त्याला आपण एरोच्या खाली आरडीएस म्हणून असं लिहितो, बरोबर. हे आरडीएस काय आहे ते तुम्ही कधी जाणून घेतलात का? आरडीएस म्हणजे रिएक्शन मधला सगळ्यात स्लो स्टेप आहे. रिएक्शन मधला सगळ्यात स्लो स्टेप. द स्लोएस्ट स्टेप इन द रिएक्शन मेकॅनिझम, और also we can call as the slowest step in a complex reaction is called as rate determining step or RDS. तर रिएक्शनचे 2 टाइप्स आपण पाहिले, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. आणि आरडीएस म्हणजे काय आपण जाणून घेतलं, म्हणजे स्लोएस्ट स्टेप इन द रिएक्शन. नेक्स्ट पाहूया आपण युनिट्स ऑफ
रेट ऑफ रिएक्शन, युनिट ऑफ रेट ऑफ रिएक्शन. रिएक्शन आपण स्टडी करतो 4 प्रकारचे टाइप्स सध्या तरी. 0, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हा, थर्ड ऑर्डर रिएक्शन. तर 0 ऑर्डर रिएक्शनचं जे ऑर्डर आहे 0, फर्स्टचं 1, सेकंडचं 2, थर्डचं 3. 0 ऑर्डर 0, फर्स्ट ऑर्डर, सेकंड 2, थर्ड 2, 3. सॉरी, ओके. तर हे जे रेट ऑफ रिएक्शन आहेत, 0 ऑर्डर रिएक्शन, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन, थर्ड ऑर्डर रिएक्शन, याचे जे युनिट्स आहेत ते काय आहेत आपण पाहूया. 0 ऑर्डरचं आहे मोल पर लिटर पर सेकंड. 0 ऑर्डर रिएक्शनचं युनिट जे आहे ते आहे मोल पर लिटर पर सेकंड. फर्स्ट ऑर्डरचं आहे सिम्पली सेकंड इनवर्स फर्स्ट ऑर्डरचं लिटर पर मोल पर सेकंड. सेकंड ऑर्डरचं आहे लिटर पर मोल पर सेकंड आणि थर्ड ऑर्डरचं आहे लिटर स्क्वेअर पर मोल स्क्वेअर पर सेकंड. पर सेकंड हे युनिट्स ऑफ रेट ऑफ रिएक्शन आहे. 0 ऑर्डर रिएक्शनचं जे युनिट आहे ते मोल पर लिटर पर सेकंड आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं जे युनिट आहे ते पर सेकंड आहे. सेकंड ऑर्डरचं जे युनिट आहे रेट ऑफ रिएक्शनचं ते आहे लिटर पर मोल पर सेकंड. थर्ड ऑर्डरचं रिएक्शन जे आहे ते लिटर स्क्वेअर पर मोल स्क्वेअर पर सेकंड जे आहे. आता आपण पाहूया एक लास्ट टर्म राहिला, एकच लास्ट टर्म राहिलाय ते आपण पाहूया, मग लेक्चर एंड करूया. मॉलिक्युलॅरिटी. रेट ऑफ रिएक्शन मध्ये आपण 2 टर्म्स पाहिला, ऑर्डर फर्स्ट आणि आता सेकंड मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय लक्षात ठेवा, टोटल नंबर ऑफ स्पीशीज that react in a chemical reaction. ह्याला आपण मॉलिक्युलॅरिटी म्हणतो. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ स्पीशीज टेकिंग पार्ट इन अ एलिमेंटरी रिएक्शन, इन अ केमिकल रिएक्शन विच इज एलिमेंटरी रिएक्शन. हा, टोटल नंबर ऑफ स्पीशीज टेकिंग पार्ट इन an elementary reaction is called as molecularity. आता मॉलिक्युलॅरिटी जे आहे ते युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर, ट्रायमॉलिक्युलर, टेट्रामॉलिक्युलर, टरमॉलिक्युलर असे मॉलिक्युलॅरिटीचे वेगवेगळे टाइप्स आहेत. युनिमॉलिक्युलर म्हणजे काय, 1 एक स्पीशीज जे ज्या रिएक्शन मध्ये एक स्पीशीज रिएक्ट होतं त्याला आपण युनिमॉलिक्युलर म्हणतो. बायमॉलिक्युलर म्हणजे जे 2 स्पीशीज आहेत जे रिएक्ट होतात त्याला आपण बायमॉलिक्युलर म्हणतो. ट्रायमॉलिक्युलर म्हणजे 3 जे स्पीशीज आहेत जर रिएक्ट झाले तर त्याला ट्रायमॉलिक्युलर म्हणतो. 1 साठी युनिमॉलिक्युलर, 2 साठी बायमॉलिक्युलर, 3 साठी ट्रायमॉलिक्युलर. हा, आणि अजून एक त्यांनी दिलेलं आहे मॉलिक्युलॅरिटी can never be 0 or fractional. मॉलिक्युलॅरिटी कॅन नेव्हर बी 0 or फ्रॅक्शनल. आता तुम्ही आपल्याला एक क्वेश्चन पडला असेल, म्हणजे पडावाच सगळ्यांना, बरोबर, मॉलिक्युलॅरिटी 0 का असू शकत नाही. तुम्ही विचार केलात कधी का असू शकत नाही 0? जर आपण स्पीशीजच नाही घेतलं तर केमिकल रिएक्शन कसं काय होणार, बरोबर. एखादी आपण स्पीशीजच नाही घेतलं, रिएक्टंटच घेतलं नाही तर हे केमिकल रिएक्शन कसं काय ऑकर होणार, बरोबर. म्हणून मॉलिक्युलॅरिटी कधीच 0 नसतं. आपल्याला 1 किंवा 2 स्पीशीज घ्यावेच लागतात केमिकल रिएक्शन करण्यासाठी. ओके, म्हणून त्यांनी दिलंय मॉलिक्युलॅरिटी कॅन नेव्हर बी 0 or फ्रॅक्शनल. नेक्स्ट पॉइंट जे आहे ते घेऊया. मॉलिक्युलॅरिटी इज determined by RDS. RDS
म्हणून मी तुम्हाला मगाशीच आधीच सांगितलं आरडीएस म्हणजे काय, रेट डिटरमाइनिंग स्टेप विच इज स्लोएस्ट स्टेप इन द कॉम्प्लेक्स रिएक्शन. बरोबर. मॉलिक्युलरिटी इज डिटरमाइंड बाय आरडीएस. मॉलिक्युलरिटी जे आहे ते आरडीएस वरून आपण डिटरमाइन करतो. ओके. थेरॉटिक आणि अजून एक लक्षात ठेवा, मॉलिक्युलरिटी कॅन बी अप्लाइड ओनली फॉर elementary reactions. Molecularity can be determined only for elementary reaction. जे अप्लाय आहे मॉलिक्युलरिटी फक्त आपण एलिमेंटरी रिएक्शनलाच अप्लाय करू शकतो. आणि लास्ट पॉइंट जे आहे, मॉलिक्युलरिटी इज अ theoretical concept. मॉलिक्युलरिटी इज अ theoretical concept. ओके. तर हे जे इथपर्यंत आहेत, अजून पुढे भरपूर आहेत. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन, थर्ड ऑर्डर रिएक्शन, बरोबर, झिरो ऑर्डर रिएक्शन, ते वेगवेगळे रिएक्शन, त्याचे रेट ऑर्डर काय आहेत, रेट काय आहेत ते डिटरमाइन करू शकतो आपण. बरोबर. पण हे जे कन्सेप्ट आहेत हे बेसिक कन्सेप्ट आहेत. त्याला जे आपण म्हणतो रिकॅपिच्युलेशन ऑफ बेसिक कन्सेप्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. ओके. तर आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये काय काय पाहिलं एकदा आपण रिकॅप घेऊया. 3 गोष्टी जे इम्पॉर्टंट आहेत केमिकल रिएक्शन बनण्यासाठी, फिजिबिलिटी, एक्सटेंट, स्पीड. फिजिबिलिटी आपण थर्मोडायनेमिक्स मधून एक्सप्लेन करू शकतो. एक्सटेंट जे आहे ते केमिकल इक्विलिब्रियम, स्पीड जे आहे केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्सचं जे आहे आपण डेफिनेशन पाहिलं. रिएक्शनचे 2 प्रकार पाहिले, स्लो आणि फास्ट रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन जे आहे त्याचं डेफिनेशन पाहिलं आणि एक्सप्लेन केलं की रेट ऑफ चेंज ऑफ टाइम म्हणजे काय, डेल्टा टी. ओके. ऍव्हरेज रेट म्हणजे काय आपण फाइंड आउट केलं. इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय आपण ते फाइंड आउट केलं. ग्राफ, 2 ग्राफ्स पाहिले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम टी आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस टाइम टी. रिएक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे विथ टाइम डिक्रीज होतं म्हणून ग्राफ डिक्रीज होताना दिसतं आपल्याला, आणि प्रोडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होताना दिसतं. बरोबर. रिप्रेझेंटेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शनचे जे रिप्रेझेंटेशन आहे ते पाहिलं आपण विथ एक्झाम्पल ऑफ NaCl आणि HgCl2. बरोबर. रेट लॉ जे आहे आपण ते फाइंड आउट केलं. रेट लॉ म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेट लॉ. ऑर्डर पाहिलं, ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय लक्षात ठेवा. यात ऑर्डर एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. हा लक्षात ठेवा. रेट लॉ आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन हे एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे आणि मॉलिक्युलरिटी जे आहे ते थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा. कधी पण ओरल मध्ये, वायवा मध्ये किंवा MCQ मध्ये सुद्धा विचारू शकतात, रेट विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इज एक्सपेरिमेंटल क्वांटिटी. तर ऑप्शन्स मध्ये जर रेट लॉ किंवा रेट ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि रेट लॉ जर असेल तर लक्षात ठेवा नेहमी हे एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे आणि मॉलिक्युलरिटी जे आहे ते थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. हा. युनिट्स ऑफ रेट ऑफ रिएक्शन आपण पाहिलं. हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवा. मी हायलाइट सुद्धा करतो. आरडीएस म्हणजे काय, आरडीएस म्हणजे काय हे मी हायलाइट करतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर तुम्ही स्टडी करत असाल, एखादी तुम्ही मेकॅनिझम पहा, त्यामध्ये आरडीएस हा स्टेप असतो. बरोबर. विच इज द स्लोएस्ट स्टेप ऑफ रिएक्शन. हे आपल्याला ॲज अ केमिस्ट्री स्टुडंट, ॲज अ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण मास्टर्स करतोय तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आरडीएस म्हणजे काय आपण सांगू शकलो पाहिजे इझिली की आरडीएस म्हणजे काय असं. युनिट्स ऑफ रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शनचे वेगवेगळे युनिट्स आपण पाहिलं आणि फायनली मॉलिक्युलरिटी जे आहे ते आपण फाइंड आउट केलं. म्हणजे डेफिनेशन्स काय, किती प्रकारचे मॉलिक्युलरिटी आहेत. लक्षात ठेवा. ऑर्डर, रेट लॉ हे एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे आणि मॉलिक्युलरिटी हे थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. मी 1-2 सेकंड साईडला होतो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आहे तर काढून घ्या. ओके. तर आपण इथेच लेक्चर एंड करूया. थँक्यू फ्रेंड्स.